निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगात आलेलं आहे। फलोत्पादनाच्या जाहिरातीवरून निलेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलंय। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे फलोत्पादन मंत्री। जितेंद्र आव्हाड आणि वाद नाही असं होणारच नाही। जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर विरोधकांना जेवढा आक्षेप आहे तेवढाच आक्षेप स्वकीयांना सुद्धा आहे। बबनराव पाचपुते असोत की दीपक केसरकर यांनी पक्ष सोडताना आव्हाड यांच्यावर टीका केली। आव्हाडांनी निवडणुकीच्या तोंडावर फलोत्पादनाची जाहिरात केली आणि ही जाहिरात करतानाही त्यांनी नारायण राणेंशी संबंधित कोकण आणि आंब्याला थोडी सापत्न भावाची वागणूक दिलीच। आघाडी सरकारनं अमिताभ बच्चन यांना घेऊन फलोत्पादनाची जाहिरात केली। या जाहिरातीत डाळिंब, द्राक्ष, संत्री, मोसंबी या फळांची जाहिरात करण्यात आली। या जाहिरातीत कोकणातला आंबा आणि काजू हा विषयच घेतला नसल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी केलाय। कोकणातल्या फळांची जाहिरात न केल्यानं कोकणातल्या बागायतदारांचं नुकसान झाल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय। आता त्यांना ब्रँड अँबॅसेडर घेण्याच्या मागची कारणं विचार करून त्यांना योग्य माहिती पहिली पुरवली पाहिजे होती असं मला प्रामाणिकपणे वाटतं की कोकणातले जे काही बोलतात ना ते महत्त्वाचे जे फळ आहे त्याला त्याच्यामध्ये स्थान दिल्यामुळे त्या सगळ्या फळांचं नुकसान किंवा व्यावसायिकांचं फार मोठं नुकसान झालं आहे। तुम्हाला राज्य सरकाराकडून ॲड तुम्ही तयार करत असताना सगळ्याच लोकांना विश्वासात घेऊन केलं असतं ते बरं झालं असतं, पण त्याच्यामध्ये त्या त्रुटी दूर करून परत त्या ॲडला पुढे आणायला पाहिजे असं मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं। नितेश राणेंनी निमित्त जाहिरातीचं केलं असलं तरी त्यांचा सर्व रोख फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरच होता। त्यामुळे निवडणुकीत आघाडी झाली तरी आघाडीतले हे नेते एकदिलानं लढतील का असा सवाल उपस्थित केला जातोय। तुषार शेटे, TV9 मराठी, मुंबई। महासंग्राममध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची।